अंबरनाथ शहराचं राजकारण नेहमीच चर्चेत असतं. कधी विरोधकांना सोबत घेऊन तर कधी बाहेरून मिळालेल्या पाठिंब्यावर सत्ता टिकवणं. गेल्या तब्बल 25 वर्षापासून अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता पाहायला मिळाली आहे. मात्र आता राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे अंबरनाथच्या राजकारणातही नवचित्र उभं राहत असल्याचं दिसतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी कोण कुणाशी युती करणार, कोण कुणा विरोधात उभं राहणार याबाबत शहरात तर्कवितर्कांची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्फे सदाशिव पाटील यांची अंबरनाथ शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या सूनबाई अश्विनी सचिन पाटील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचं नाव पुढे आलं आहे. यासोबत शहरभर लावण्यात आलेल्या त्यांच्या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. म्हणूनच आता सगळ्यांच्या नजरा एकाच दिशेने आहेत. अंबरनाथच्या नगराध्यक्ष पदाची गादी कोण भूषवणार, सत्तेच्या शर्यतीत कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.